नमस्कार. नवीन अपडेट 2025 राजेश या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजना व पी एम किसान योजनेबद्दल. तर लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता आपल्याला 22 फेब्रुवारीनंतर खात्यात जमा होणार आहे आणि पी एम किसान योजनेचा 19वा हप्ता आपल्याला 24 फेब्रुवारी रोजी खात्यात जमा होणार आहे. आणि पी एम किसान योजनेची तारीख ही फायनल झाली आहे. 24 फेब्रुवारीला आपल्याला हा हप्ता खात्यात जमा होणार आहे. तारीख ही जाहीर झालेली आहे. आणि आपण पी एम किसान योजनेसाठी पीक विमा या बाकीच्या योजना आपल्याला मिळण्यासाठी आपण शेतकरी ओळखपत्र बनवायचं आहे. फार्मर आय डी कार्ड आपण CSC केंद्रात जाऊन हे लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कार्ड बनवून घ्या, जेणेकरून आपल्याला शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळेल. तर आपण pmkisan.government.in या वेबसाईटवरती जायचं आहे. तेथे आपण गेल्यानंतर लाभार्थी स्थितीवर क्लिक करायचं आहे. लाभार्थी स्थितीवर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर OTP टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपलं स्टेटस या प्रकारे दिसायला हवं. FTO म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर. फंड ट्रान्सफर ऑर्डर केलेले आहे का? होय. तर या प्रकारे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे बघा. या प्रकारे आपल्याला स्टेटस आपले PM किसानचे दिसायला हवे. जेणेकरून असे स्टेटस आपल्याला दिसले तर आपल्याला PM किसान योजनेचे 2000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 आपल्याला मिळतच राहतील. आणि ज्या शेतकरी बांधवांची EKYC बाकी असेल अशा सर्व शेतकरी बांधवांनी EKYC करून घ्यायची आहे. आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर बँकेत जाऊन लवकरात लवकर आपण आधार कार्ड बँक खात्याला लिंक करून घ्या, जेणेकरून आपल्याला PM किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते आपल्याला खात्यात जमा होतील. तर या प्रकारे माहिती आहे. तर लाडक्या बहिणीमुळे महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या यशाची केंद्रालाही भुरळ पडली असून देशस्तरावर ही योजना राबविण्याचा विचार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. मात्र सध्या तरी घोषणा बजेटमध्ये करण्यात आलेली नाही. दरम्यान मार्च महिन्यात महाराष्ट्राच्या बजेटमध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता सुरू होण्याची घोषणा होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 1500 वरून 2100 रुपये व्हावा. व आता मार्च महिन्यात हे बजेट आहे. या बजेटमध्ये जर 2100 रुपयाची घोषणा झाली तर लाडकी बहीण योजनेचे मार्च महिन्यापासून आपल्याला 2100 रुपये खात्यात येऊ शकतात. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असे सांगितले आहे. यासोबतच शेतकरी आणि लाडक्या बहिणींचा विचार करून यांना डोळ्यासमोर ठेवून राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असल्याचेही अजितदादा पवार यांनी म्हटले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात तरुण तरुणी सर्वसामान्यांचा विचार होणार असल्याचेही अजितदादांनी म्हटले आहे. याबद्दल व्हिडिओ